नमस्कार मित्रांनो. तर बघा, आता महत्त्वाची जी घडलेली घडामोड आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. पाहू शकतो बघा, विना प्रिस्क्रिप्शन कप सिरप विक्रीवर बंदी, एक धोरणात्मक विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता विना प्रिस्क्रिप्शन म्हणजेच डॉक्टरांनी दिलेली जी चिठ्ठी असते ती जर नसेल तर तुम्हाला आता कप सिरप विकत घेता येणार नाहीये. कप सिरप विक्रीवर आता बंदी आलेली आहे विना प्रिस्क्रिप्शन. तर त्याच्याविषयीची माहिती आहे, नेमकं घडलेलं काय आहे, कशामुळे बंदी आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. बघा, औषध निर्मितीतील त्रुटी ते ग्रामीण आरोग्यावरील परिणाम या नव्या वैद्यकीय धोरणाचे सखोल परीक्षण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. पाहू शकता बघा, तात्काळ धोरणात्मक बदल विना प्रिस्क्रिप्शन म्हणजेच OTC ऑन द काउंटर विक्रीवर आता पूर्णपणे बंदी करण्यात आलेली आहे. नवा नियम काय बघा, द न्यू मॅन्डेट. भारत सरकारने सर्व प्रकारच्या सिरप्सच्या थेट विक्रीवर म्हणजेच ओव्हर द काउंटरवर बंदी घातलेली आहे. आता कोणतेही सिरप केवळ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच मिळणार आहे. जे डॉक्टर देतात बघा, आपण पाहिलं असेल डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देत असतात त्याच्यावरच तुम्हाला आता ही जी काही सिरप आहे ते विकत घेता येणार नाही. कुठलेही जे सिरप आहेत विना प्रिस्क्रिप्शन विक्रीवर आता भारत सरकारने त्या ठिकाणी बंदी घातलेली आहे. पुढे बघा, कायद्यातील भ्रम विरुद्ध वास्तव काय, तर लॉ वर्सेस रियालिटी. बघा, तांत्रिकदृष्ट्या अनेक सिरप्स आधीपासूनच अनुसूची H1 मध्ये होते ज्यासाठी प्रिस्क्रिप्शन आवश्यक होते. मात्र प्रत्यक्षात औषध विक्रेते नफा कमावण्यासाठी कोणतीही चिठ्ठी न पाहता लहान मुले आणि प्रौढांसाठी समान सिरप देत होते. आपण जर पाहिलं तर बघा, काही अशा गोष्टी झालेल्या आहेत की जे सिरप आहेत कप सिरप जे फक्त आणि फक्त प्रौढांसाठी आहेत, ते सिरप घेतल्यामुळे लहान मुलांचे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तब्येतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हे पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे हे जे काही सिरप आहेत ते समान दिले जात होते, लहान मुलांना पण ते सिरप आणि प्रौढांना पण ते सिरप. त्याच्यामुळे आरोग्यावर परिणाम या ठिकाणी लहान मुलांचा होत होता आणि त्याच्यामुळे हे निर्णय जे ते घेण्यात आलेले आहे. पुढे बघा, आता धोरणाचा उद्देश काय, तर केमिस्ट कडून होणारे थेट वैद्यकीय सल्ले आणि स्व उपचार म्हणजेच सेल्फ मेडिकेशन पूर्णपणे थांबवणे हा महत्वाचा उद्देश या ठिकाणी आहे. बघा, जागतिक आणि स्थानिक स्तरावरील धोक्याची घंटा आपण जर पाहिलं तर बघा, छिंदवाडा मध्य प्रदेशमध्ये छिंदवाडा आहे, तर त्यामध्ये विषारी कप सिरपमुळे 22 निष्पाप मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. बघा, मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्ये आपण पाहिलं तर विषारी कप सिरपमुळे 22 निष्पाप मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आणि हे कप सिरप का दिले गेले होते, तर विना प्रिस्क्रिप्शन होते त्यामुळे. आता पुढे बघा, आपण जर पाहिलं तर गॅम्बिया आणि उझबेकिस्तान 2022 पासून आफ्रिकन आणि मध्य आशियाई देशांमध्ये भारतीय सिरप्सची संबंधित 140हून अधिक बालकांचे मृत्यू जे ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता DCC हस्तक्षेप. बघा, भारताच्या सर्वोच्च ड्रग कन्सल्टेटिव्ह कमिटीकडून या गंभीर समस्येची दखल घेऊन जागतिक प्रतिमेला जो तडा गेलेला होता भारताच्या, तर भारताची जगाचा दवाखाना म्हणजेच फार्मसी ऑफ द वर्ल्ड ही जागतिक ओळख आणि संपूर्ण औषध निर्मिती उद्योग जे आहे ते धोक्यात आलेलं होतं आणि त्याच्यामुळे हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. बघा, बाटलीतील जीवघेणी रसायने एक वैद्यकीय विश्लेषण, द टॉक्सिन एनाटॉमी. बघा, औद्योगिक रसायने इंडस्ट्रियल सॉल्व्हंट्स, डायएथिलीन ग्लायकॉल आणि एथिलीन ग्लायकॉल हे दोन महत्वाचे औद्योगिक रसायने होते. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर बघा, शरीरावर शारीरिक परिणाम कुठले, तर किडनी निकामी होणे, दुसरं म्हणजे यकृताला जे गंभीर आहेत त्या होत होत्या, नंतर मेंदूला सूज आणि मृत्यू अशा पद्धतीने या ठिकाणी होत होतं. आता मूळ वापर बघा, इंटेंडेड यूज, ही रसायने मानवी सेवनासाठी नसून ती अँटीफ्रीज आणि औद्योगिक कारखान्यांमध्ये वापरली जातात. तर अशा पद्धतीची जी रसायने आहेत ती कप सिरप मध्ये वापरली जात होती. भेसळ कशी होते, तर बघा, पुरवठा साखळीतील जी त्रुटी आहे तर त्या त्रुटींमुळे भेसळ होत असते. द कंटॅमिनेशन इनफिल्ट्रेशन फ्लो चार्ट. कप सिरपची रचना बघा, द अॅनाटॉमी ऑफ सिरप, ग्लिसरीन, सॉल्व्हेंट्स आणि प्रिझर्वेटिव्ह यांचे मिश्रण, खुल्या बाजारातील खरेदी म्हणजे ओपन मार्केटमध्ये सोर्सिंग, मध्यस्थांमार्फत स्वस्त कच्चा माल खरेदी केला जातो. नंतर घातक घुसखोरी, टॉक्सिक इन्फिल्ट्रेशन, वैद्यकीय दर्जाच्या ग्लिसरीन ऐवजी चुकीने किंवा फसवणुकीने स्वस्त औद्योगिक दर्जाची इंडस्ट्रियल ग्रेड रसायने मिसळली जातात आणि गुणवत्ता नियंत्रणाचा अभाव, झिरो क्वालिटी कंट्रोल असल्यामुळे प्रयोगशाळेत चाचणी न झाल्याने हे विषारी रसायन थेट औषधांच्या बाटलीत पोहोचले. औषध निर्मितीतील तफावत, उद्योग आणि सुरक्षितता. बघा, याच्यामध्ये काही महत्वाच्या जर आपण पाहिलं तर वर्गीकरण केलेलं आहे. बघा, डायमेन्शन या साईडला दिलेलं आहे, तुम्हाला इथे डायमेन्शन पाहायला मिळतील. इथे मोठ्या कंपन्या आणि इथे छोटे उत्पादक. बघा, कच्च्या मालाची खरेदी केवळ प्रमाणित आणि मान्यताप्राप्त पुरवठादारांकडून खरेदी.
मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्या काय करतात, केवळ प्रमाणित आणि मान्यताप्राप्त पुरवठादारांकडूनच खरेदी करतात. पण छोटे उत्पादक जे आहेत, स्मॉल मॅन्युफॅक्चरर्स, ते खुल्या बाजारातून आणि मध्यस्थांकडून अनियंत्रित खरेदी करतात. त्याच्यामुळे हा प्रकार या ठिकाणी घडताना पाहायला मिळतोय. गुणवत्ता चाचणी बघा, क्वालिटी टेस्टिंग अद्ययावत प्रयोगशाळेमध्ये प्रत्येक बॅचची कठोर तपासणी जी ती होते. ज्या मोठमोठ्या फार्मसी कंपन्या आहेत ज्यांच्याकडनं कप सिरप बनवला जात होता, तर त्या अद्ययावत प्रयोगशाळांमध्ये प्रत्येक बॅचची कठोर तपासणी करतात. पण छोटे उत्पादक काय करतात, चाचणी सुविधांचा अभाव, खर्चात कपात करण्यासाठी तडजोड करतात आणि त्याच्यामुळे हा प्रकार होतो. त्याच्यानंतर बघा ट्रेसेबिलिटी याच्यामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या कंपन्या ज्या त्या कच्च्या मालापासून ते अंतिम उत्पादनापर्यंत संपूर्ण नोंदी, एंड टू एंड ट्रॅकिंग त्यांच्याकडे असते. छोट्या उत्पादकांकडे माल कुठून आला आणि कुठे गेला याची कोणतीही स्पष्ट नोंद नसते आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपण पाहिलं तर औषध निर्मितीमध्ये तफावत आपल्याला पाहायला मिळते. पुढे बघा आता कायदेशीर पळवाट, ड्रग्स रूल्स 1945 आणि अनुसूचित के. तर अनुसूचित के मध्ये काय होतं तर बघा, सवलत द एक्झम्पशन या नियमांतर्गत गावातील किराणा दुकाने आणि नॉन फार्मसी आउटलेट्सना घरगुती उपाय म्हणजेच हाऊसहोल्ड रेमेडीज म्हणून कप सिरप विकण्याची कायदेशीर परवानगी होती. यासाठी डॉक्टरच्या चिठ्ठीची गरज नव्हती अगोदर, पण आता सरकारने नियम घातलेला आहे की यामध्ये आता कप सिरप असेल तर ते घेण्यासाठी डॉक्टरचं जे प्रिस्क्रिप्शन आहे ते गरजेचंच आहे. बघा, अगोदर जे एक्झम्पशन होतं, ड्रग्स रूल्स होता 1945चा, त्याच्या अनुसूचित के मध्ये जे कप सिरप आहे त्याला अनुसूचित के मध्ये टाकलं होतं आणि एक्झम्पशन त्या ठिकाणी होतं. पुढे बघा, ऐतिहासिक कायदा ड्रग्स रूल्स 1945. ड्रग्स रूल्स 1945 अंतर्गत काही विशिष्ट औषधांना सवलत देण्यासाठी विविध अनुसूचित म्हणजे शेड्यूल्स बनवण्यात आलेल्या होत्या. अनुसूचित के चा उद्देश ग्रामीण भागात विशेषतः 1000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या आणि फार्मसी नसलेल्या गावांमध्ये वैद्यकीय मदत पोहोचवणे त्या ठिकाणी होतं. आता बघा, धोरणात्मक उपाय पळवाट बंद करणे. तर बघा, पूर्वीची स्थिती काय होती, पूर्वीची स्थिती सिरप्सचा अनुसूचित के मध्ये समावेश होता, शेड्यूल के जे आहे त्याच्यामध्ये समावेश होता. पण सध्याची स्थिती काय आहे आफ्टर, आता बघा, सर्व प्रकारच्या सिरप्सना अनुसूचित के मधून कायमचे वगळलेले आहेत. बघा, सर्व जे सिरप्स आहेत ते आता अनुसूचित के मधून वगळलेले आहेत. म्हणजे कुठलेही सिरप्स तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्हाला आता प्रिस्क्रिप्शन त्या ठिकाणी अनिवार्य करण्यात आलेलं आहे. मेडिकल्सला त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने विदाऊट प्रिस्क्रिप्शन कुठलेही सिरप्स आता देता येणार नाहीये. बघा, नॉन फार्मसी दुकानांमध्ये साठवणूक आणि विक्रीची मुभा होती, परंतु आता विक्री केवळ परवानाधारक फार्मसीतच होणार आहे. जे सिरप्स आहेत त्याची फक्त आणि फक्त आता परवानाधारक फार्मसीतच विक्री शक्य आहे. पुढे बघा, केमिस्ट म्हणजे पूर्वी काय होत होतं, केमिस्ट स्वतःच डॉक्टरांसारखा सल्ला देऊन औषधे देत असत, परंतु आता डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शन शिवाय म्हणजेच बघा, डॉक्टरांची जी प्रिस्क्रिप्शन आहे त्याशिवाय तुम्हाला विक्री पूर्णपणे आता बेकायदेशीर असणार आहे. त्याच्यामुळे तज्ञांचं मत काय बघा, आपण चुकीच्या समस्येवर उपचार करत आहोत का, तर मूळ कारण विरुद्ध वरवरचा उपाय. बघा, लक्षात घ्या, तज्ञांच्या मते औषध विक्रीवरील बंदी हा खूप उशिरा घेतलेला निर्णय आहे. मुलांचे मृत्यू दुकानातून औषध घेतल्यामुळे नाही तर कारखान्यांमध्ये विषारी रसायने मिसळल्यामुळे झालेले आहेत असं तज्ञांचं मत आहे. निरीक्षणाचा अभाव बघा, इन्फोर्समेंट फेल्युअर पण आपल्याला पाहायला मिळते. समस्या नियमांची नाही तर अंमलबजावणीची आहे. नियम असूनही केमिस्ट चिठ्ठी विना औषध विकत होते, आता ही छुप्या मार्गाने विक्री होऊ शकते असंही त्या ठिकाणी तज्ञांनी सांगितलेलं आहे. नंतर पुढे बघा, तज्ञांचा सल्ला काय, सरकारने किरकोळ विक्रीवर म्हणजेच रिटेल सेल्स वर लक्ष केंद्रित करण्याऐवजी औषध निर्मिती कारखान्यांची कठोर तपासणी, फॅक्टरी इन्स्पेक्शन्स आणि पुरवठा साखळीवर सप्लाय चेनवर नियंत्रण ठेवणे अधिक गरजेचं आहे असं तज्ञांनी त्या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे. पुढे बघा, आता केवळ बंदी नाही तर सरकारी कारवाईची त्रिस्तरीय रणनीती पण ह्या ठिकाणी आहे. बघा, उत्पादन तपासणी, मॅन्युफॅक्चरिंग इन्स्पेक्शन्स, औषध नियामकांनी म्हणजेच ड्रग रेग्युलेटर्स देशातील 90% कप सिरप उत्पादक कारखान्यांची तपासणी केली आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केलेली आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, आता निर्यात नियंत्रण, एक्सपोर्ट कंट्रोल्स, भारताच्या जागतिक प्रतिमेचे रक्षण करण्यासाठी निर्यातीवर कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. दर्जेदार चाचणीशिवाय कोणत्याही कंपनीला सिरप निर्यात करण्यास आता मनाई करण्यात आली आहे. आणि सेफ्टी ऍडवायझर्स काय आहेत बघा, आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. अत्यंत दुर्मिळ परिस्थिती असल्याशिवाय आणि डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय लहान मुलांना कप सिरप देऊ नये अशा सेफ्टी ऍडवायझरी ज्या आहेत त्या आरोग्य सूचना या ठिकाणी आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट दिलेल्या आहेत. आता बघा, दुधारी तलवार, सुरक्षितता विरुद्ध वैद्यकीय उपलब्धता. आपण जर पाहिलं तर बघा, सकारात्मक परिणाम, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय, चुकीच्या वापराला आळा बसेल, भेसळयुक्त औषधांचा धोका कमी होईल आणि लहान मुलांचे प्राण वाचतील, यासाठी महत्वाचा निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर बघा, पुढे ग्रामीण आरोग्य समोरील आव्हान,
तर बघा, ज्या गावांमध्ये फार्मसी किंवा दवाखाने नाहीत त्यांच्यासाठी आता साध्या सर्दी खोकल्यावरील औषधे मिळवणेही अत्यंत कठीण होईल. केवळ एका प्रिस्ती रुग्णांना शहरात जाण्यासाठी मोठा वेळ आणि पैसा खर्च करावा लागणार आहे. निष्कर्ष, सरकारने ग्रामीण आरोग्य पायाभूत सुविधा म्हणजेच रुरल हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चर जे ते तातडीने मजबूत करणं आवश्यक आहे. सार्वजनिक आरोग्य दृष्टिकोन बघा, कफ आणि सर्दीचे वैद्यकीय सत्य. नैसर्गिक आजार म्हणजेच व्हायरल जे आजार असतात, बहुतांश वेळा खोकला हा व्हायरल इन्फेक्शनमुळे असतो, जो नैसर्गिकरित्या काही दिवसात आपोआप बरा होतो. औषधांचा अतिवापर, ओव्हरयूज हजार्ड. यासाठी कफ सिरपची खरोखरच गरज नसते. सिरपचा आवाजवी आणि अतिवापर विशेषतः लहान मुलांमध्ये आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. त्याच्यामुळे याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. योग्य उपचार पद्धती, द राईट अप्रोच. बघा, वैद्यकीय तज्ज्ञांनुसार औषधांवर विसंबून राहण्यापेक्षा भरपूर पाणी पिणे, हायड्रेशन होणार नाही आणि योग्य विश्रांती म्हणजेच रेस्ट घेणे हा सर्वात सुरक्षित आणि प्रभावी उपाय आहे, असं वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलेले. आता बघा, सार्वजनिक आरोग्य समीकरण, निष्कर्ष आणि भविष्यातील दिशा. आपण पाहिलं तर बघा, कठोर नियमन आणि बालकांची सुरक्षा. नंतर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळते ग्रामीण आरोग्याची तात्काळ उपलब्धता. बघा, तात्पुरती अडचण विरुद्ध कायमस्वरूपी सुरक्षा. ग्रामीण भागातील वैद्यकीय उपलब्धतेवर तात्पुरता परिणाम होणार असला तरी विषारी औषध निर्मिती थांबवणे आणि लहान मुलांचे जीव वाचवणे याला सर्वोच्च प्राधान्य दिलेच पाहिजे. बघा, दीर्घकालीन उपाय. केवळ बंदी हा अंतिम उपाय नाही. कारखान्यांचे आधुनिकीकरण म्हणजेच बघा मॉडर्नायझेशन ऑफ प्लांट्स आणि ग्रामीण भागात डॉक्टरांची उपलब्धता वाढवणे हाच या समस्येवरील खरा उपचार आहे. नागरिकांसाठी आव्हान आहे, पालकांनी स्व उपचार म्हणजे सेल्फ मेडिकेशन पूर्णपणे टाळावं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुलांना कोणतेही औषध देऊ नये. सुरक्षिततेचं शहाणपण आहे. त्याच्यामुळे आता तुम्हाला या ठिकाणी जे डॉक्टर देत असतात प्रिस्क्रिप्शन, त्याच्याशिवाय तुम्हाला कुठलेही कप सिरप्स मिळणार नाही. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. अगोदर शेड्यूल के मध्ये कप सिरप्स होते, ते आता पूर्णपणे वगळण्यात आले. जेवढेही सिरप्स आहेत ते पूर्ण वगळलेले आहेत आणि आता त्याच्यामुळे काय होणार आहे की प्रिस्क्रिप्शन शिवाय कुठलेही सिरप्स तुम्हाला विकत घेता येणार नाहीये. त्याच्यासोबतच आपण पाहिलं तर बघा, ज्या मोठमोठ्या कंपन्या असतात त्या कशा पद्धतीने सिरप्स मॅन्युफॅक्चर करतात ते पण आपण पाहिलेले. छोट्या कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी भेसळ आपल्याला पाहायला मिळत होती, तर त्याच्यावर आळा बसायला पाहिजे अशा पद्धतीने आपण माहिती पाहिलेली आहे. संपूर्ण माहिती पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आता आपल्या चॅनलवर मिळत राहतील. त्याच्यासाठी चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचे. पुढे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.